हॅलो बच्चो, आता तुम्हाला माहिती आहे बोर्डाची एक्झाम आलेली आहेत आणि आता पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपल्याला बोर्डावरती द्यायचे आहेत. सर आता स्टेट बोर्डची एक्झाम फेब्रुवारी मार्च 2026. सर या एक्झाममध्ये मला केमिस्ट्री सब्जेक्टमध्ये पास व्हायचं आहे बाबांनो. तर मित्रांनो, पास होणं काही विशेष नाही आहे, कारण 30 मार्क्स आपल्याला प्रॅक्टिकलचे भेटणार आहे आणि 35ला पासिंग आहे. परंतु आपले स्टँडर्ड मार्क्स असणार आहे फर्स्ट क्लास म्हणजे सीईटी आणि नीटसाठी. जेईसाठी जास्त लागणार आहे, मोर देन 75 डिस्टिंक्शनच्या वरती. परंतु अपन सीईटी आणि नीटसाठी सर मुझे सिर्फ पास होना है, मतलब पास होना बोले तो मुझे कम से कम और 30 मार्क्स चाहिए. तो 30 मार्क्स कहां से मिलेंगे बच्चा लोग? आप लोगों ने सिर्फ फिजिकल केमिस्ट्री भी कर ली. अब बहुत सारे बोल रहे कि सर हमें ना नीट और जेडब्ल्यू जे नीट किंवा जेडब्ल्यू मध्ये ना सर हे सॉलिड स्टेट नाहीये. ठीक आहे, फक्त तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री जर सोपी गेली तर 33 मार्क्स म्हणजे किती झाले? 33 प्लस 30 किती झाले? 63. म्हणजे ऑलमोस्ट तुमचं काम संपलेलं आहे. सेम मी काय म्हणतोय, तुमचे मार्क्स विथ ऑप्शन आहे, एवढं लक्षात असू द्या. कारण की तुम्हाला फक्त एकच कोणता पॉईंट करायचा आहे, तो जर सर मला काय ऑर्गॅनिक जायचंय म्हणजे ऑलमोस्ट 29 मार्क्स. अभी यहाँ पे ऑर्गेनिक में 29 मार्क्स है. नीचे जो है ना अप्लाइड केमिस्ट्री, इंट्रोडक्शन ऑफ पॉलीमर केमिस्ट्री एंड ग्रीन केमिस्ट्री, मतलब पॉलीमर एंड ग्रीन केमिस्ट्री. अब ये सब्जेक्ट नीट में और जेडब्ल्यू में पॉइंट ये टॉपिक नहीं है. तर मग हे बरेच मुलं काय करतात, सोडून देतात, लिव्ह इट. मग सर आम्हाला 30. सर सर्वात सोपा टॉपिक जो आहे तो म्हणजे केमिकल थर्मोडायनामिक्स घेऊन जा. त्याच्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री एकदम इझी जातोय. त्याच्यानंतर केमिकल कायनेटिक्स. ओके सर. आणि सगळ्यात महत्वाचं सर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे तिन्ही टॉपिक करून टाका ना तुम्ही. तिन्ही टॉपिक करून टाका म्हणजे तुमचे मार्क्स पासिंगच्या वरती होणार आहेत मित्रांनो. त्यामुळे पासिंग म्हणजे मोर दॅन 60% होणार आहे. सर अब मैं नीट का स्टूडेंट हूँ, क्योंकि बहुत सारे स्टूडेंट जो होते हैं ना कि उनको लगता है कि सर नीट में ना मुझे इनऑर्गेनिक और ऑर्गेनिक इजी जाता है, कारण की बोर्डाचा अप्रोच हा सब्जेक्टिव्ह आहे आणि नीट आणि जेडब्ल्यू सीईटीचा ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचे हे 29 मार्क्स आहेत ना, ते नीट वाल्यांसाठी फार इझी आहे आणि 29 मध्ये प्लस 23 करायचे आहेत आपल्याला. म्हणजे झाले आपले ऑलमोस्ट 60. इथंच आपले किती 40 आणि ते 30 म्हणजे ऑलमोस्ट 70 चाललोय आपण इथं. त्यामुळे नॉट टू वरी. सेम आता सर जेडब्ल्यू, अब जेडब्ल्यू वाले बच्चों को है ना फिजिकल केमिस्ट्री बहुत आसानी से जाता है. मतलब ये 33 सर मुझे सॉलिड स्टेट नहीं करना है, लिव इट, क्योंकि लास्ट मोमेंट पे पढ़े होंगे. अभी ज्यादा है ना जम्बलिंग नहीं करने की, न्यू नहीं पढ़ने का, जो भी हुआ है ना उसका रिविजन करने का है. तो सर मग मला फक्त 33 मार्क. ओके 33 आणि त्याच्यामध्ये 23 घ्या तुम्ही. 23 घ्या म्हणजे किती झाले? 6 और ये 56 प्लस कितने हो गए आप लोगों के? 30. मतलब कितने हो गए आप लोगों के? ऑलमोस्ट 86 का प्रिपरेशन हो गया. रेडी हो जाओ बच्चों. चलो, और इसके आगे अगर आप लोगों को ना ज्यादा डिटेल मार्किंग स्कीम चाहिए तो ये वीडियो आप लोग सेव करके रखो. और इसके बाद में आने वाला जो वीडियो है ना वो लॉन्ग वीडियो रहने वाला है यूट्यूब पे. मैं उसकी लिंक भी भेजने वाला हूं, लेकिन उसका डिटेल चाहिए आप लोगों को, किस पे कहां मार्क्स कहां कटने वाले, कहां मार्क्स आने वाले हैं. तो यू हैव टू सबस्क्राइब दिस चॅनल. सबस्क्राइब केल्यानंतर तुम्हाला सर्व अपडेट भेटतील. चला तोपर्यंत थँक्यू, टाटा, बाय बाय.